नमस्कार मैत्रिणींनो, मी मार्केटमध्ये गेले होते. तिथे आंबे दिसले तर मी आंबे घेऊन आलेले आहे. आता या आंब्याचं काय करावं, मग डोक्यात माझ्या सुचलं की आज आपण आंबा पुरीच बनवूया. तर मी बघा आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर मी इथे 2 आंबे घेतले होते, त्याचं मी गर काढून घेतलेला आहे. मिक्सरला केला नाही, असाच गर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला आंबापुरी बनवायची आहे, त्यामुळे मी मिक्सरला गर काढून घेतला नाही. मला असंच मळायचं आहे पीठ त्यामध्ये, कारण थोडे छोटे छोटे तुकडे पुरीमध्ये दिसतील आणि ते छान वाटेल, म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलं नाही. चला तर आता इथे एक मोठा वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि पाणी जराही वापरणार नाही मी, त्यामध्येच मळून घ्यायचं आहे पीठ. बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. दोन मिनिटे झाकून ठेवलं आहे. चला तर 2 मिनिटे झालेले आहेत. आपलं पीठ बघूया, एकदम मऊ झालेलं आहे. आता अशा प्रकारे मी त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत. मस्त स्मूथ गोळे झालेले आहेत. आता चला तर आता आपण पुरी बनवण्यासाठी घेऊया. सीझन तर गेलेला आहे आंब्याचा, पण तरी मला आंबे मिळाले, त्यामुळे इथे मी आंबा पुरी बनवणार आहे. आणि आंबे तर खूप गोड होते, त्यामुळे मी जराही साखर वापरली नाही. चला तर आता आपण मस्त फॉर्च्यून तेलामध्ये तळून घेऊया पुरी. एकदम मऊ पीठ झालेलं आहे. चला तर आता आपण पुरी लाटून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण पुरी लाटून घेतलेली आहे. आणि गॅसवर पॅनमध्ये तेल टाकून गरम झालेलं आहे चांगलं. चला तर आपण आता पुरी टाकून दिलेली आहे. बघा कशी टम फुगली आपली पुरी. आता अशा आपण मस्त सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया. आता आपण पुरी काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. बघा कशा वाटल्या तुम्हाला आंबापुरी. खूपच स्वादिष्ट झालेल्या आहेत आणि खूपच मस्त दिसतात ते. अशा प्रकारे मी आंबापुरी बनवलेली आहे. ही आंबापुरी आपण जाम बरोबर खाऊ शकतो, तशीही खाऊ शकतो, मेव बरोबर खाऊ शकतो, दही बरोबर खाऊ शकतो. चला तर तुम्हाला माझी आंबापुरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.